महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या ज्या काय कोणत्याही घटनेमध्ये मयत ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित शासन निर्णयासंदर्भात वेळोवेळी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री महोदय आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी केलेली होती आणि 9 जुलै 2025 रोजी ज्या वेळेस या ऊसतोड कामगारांच्या आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळेस कोणत्याही घटनेमध्ये मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना सरसकट 10 लाखाचा आर्थिक मदत आणि वेगवेगळ्या योजनेसंदर्भात 12 महिन्याचा ऊसतोडीचा कालावधी असेल किंवा शासकीय वसतिगृह पुणे मुंबई येथील शासकीय वसतिगृह असतील किंवा वेगवेगळ्या योजनेसंदर्भात त्यांनी मंजुरी दिलेली होती। मंजुरीनुसार या सामाजिक न्याय विभागाकडे परिपत्रक देखील निघालेलं होतं, इतिवृत्त देखील पारित झालेली होती। तरी पण आजपर्यंत शासन निर्णय या आर्थिक अनुदानासंदर्भात त्यांनी शासन निर्णय काढलेला नव्हता। त्या संदर्भात आम्ही 12 मार्च 2026 रोजी या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याणचे आयुक्त दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांना निवेदन देऊन 29 एप्रिल 2026 पर्यंत प्रत्येक मागणीनुसार शासन निर्णय झालं पाहिजे, अन्यथा आम्ही 30 एप्रिल ते कामगार दिनानिमित्त 1 मे 2026 पर्यंत या संघटनेच्या वतीनं सर्व मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना घेऊन महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं। त्यानुसार काल 30 एप्रिल 2026 रोजी आम्ही संघटनेच्या वतीनं सर्व मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना घेऊन महामंडळाचे कार्यालय पुणे येथे आम्ही उपोषणाला बसलेलो होतो आणि आज 1 मे 2026 रोजी आज 8 ते 8:30 वाजलेले आहेत। आज सकाळी या महामंडळाचे जनरल मॅनेजर भारतजी केंद्रे साहेब आम्हाला सकाळी भेटीसाठी आले आणि भेटीमध्ये त्यांनी उपोषण परत घेण्यासंदर्भात विनंती केली होती, परंतु त्यांना आम्ही विनंती केलो की ज्या पद्धतीनं जे काही प्रलंबित शासन निर्णय आहे सरसकट अनुदान देण्यासंदर्भाचा त्या बाबतीत आम्हास परिपत्रक दिल्यास आम्ही आज आमचा आंदोलन परत घेऊ अशा पद्धतीची विनंती त्यांना केलो। परंतु आज 8:30 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला भेट घेण्यासाठी तटस्थ राहिले आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय सन्माननीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांची आमची भेट घ्यावी ही आमची अपेक्षा होती, परंतु त्यांच्या स्तरावरून देखील आमची भेट त्यांनी टाळलेली आहे। ही एक नाराजीची बाब आहे आणि या संदर्भात जे काही प्रलंबित शासन निर्णय आहे आणि जे काही 27 एप्रिल 2026 रोजी 2-3 दिवसा अगोदर या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं घनबूट असेल, टेंट असेल, बॅटरीवरचा कोयता, महिला कामगारांना सॅनिटरीज, त्यांना अंथरूण पांघरूण, सोलापुरी चादर आणि अशा वेगवेगळ्या योजना पारित करण्यासंदर्भात शासन निर्णय पारित झालेला आहे। परंतु महत्त्वाचे जे काय सरसकट 10 लाखाचा अनुदानासंदर्भात जे काही शासन निर्णय अद्याप निघालेला नाही, या संदर्भात आम्ही सुधारित परिपत्रकाची मागणी केलो होतो आणि महामंडळाकडे जे प्रलंबित धनादेश आहेत 10 ऑक्टोबर 2024 पूर्वी मैतांचे जे काही धनादेश आहेत ते धनादेश वितरण करण्यासाठीची मागणी आमची आहे आणि जिल्हा स्तरावरील जे काही समिती आहे या समितीला कोणत्याही घटनेमध्ये मयत ऊसतोड कामगारांचे वारसांचे जे काही प्रस्ताव आहेत मंजुरी देऊन महामंडळाकडे पाठवण्यासाठी जे परिपत्रक आम्हाला दिल्यास आम्ही आजचं जो उपोषण आहे माघार घेऊ अशी विनंती केली असता त्यांनी आज दिवसभर आमची भेट घेण्याचे टाळलेले आहेत। कुठल्याच प्रकारचं आम्हाला परिपत्रक मिळालेलं नाही। या संदर्भात आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे आदरणीय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना शेवटची भेट घेणार आहे आणि त्या भेटीमध्ये हे जे काही प्रलंबित सरसकट अनुदानासंदर्भात जो काही शासन निर्णय आहे आणि 12 महिन्याचा जो ऊसतोडीचा कालावधी त्यांनी घोषित केलेलं होतं त्यानुसार शासन निर्णय पारित करणं अतिशय महत्त्वाचं होतं, परंतु आमच्या मागण्याला त्यांनी कसल्याच प्रकारचं या सरसकट अनुदानासंदर्भाच्या शासन निर्णयासंदर्भात निर्णय केलेला नाही आणि सदिच्छा त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यावरून या वेगवेगळ्या घटनेमध्ये मयत ऊसतोड कामगारांचे वारस या ठिकाणी महामंडळाच्या समोर झालेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेलं होतं। ही गंभीर बाब आहे आणि कोणत्याही घटनेमध्ये जे काय या महिला भगिनी आहेत वयाच्या 20 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, यांच्या डोक्यावरचं छत हरवलेलं आहे। या संदर्भात वारंवार आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत होतो, परंतु आमची शेवटची इच्छा होती की जे हे काही ऊसतोड बांधव आहेत यांच्या वारसांना या महामंडळाच्या कार्यालयापर्यंत आणल्यास आमची मागणी पूर्ण होईल किंवा सुधारित परिपत्रक निघेल किंवा शासन निर्णय निघेल अशी अपेक्षा होती, परंतु आमची अपेक्षा या महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून भंग झालेली आहे। ही बाब गंभीर आहे आणि त्यांनी देखील ह्या परिस्थितीत त्यांच्या स्तरावर विचार करावा, कारण जे काय हालापेष्टा या ठिकाणी झाली आमच्या या 2 दिवसामध्ये ज्या ठिकाणी आम्ही पेंडॉल मारलेलो होतो या ठिकाणी लाईटीची देखील सोय झालेली नाही आणि आम्हाला इथं
वीज प्रवाह देखील या ठिकाणी करता आलं नाही, कारण आम्ही जे काय या उपोषणाच्या ठिकाणी पंखे वगैरेंची व्यवस्था केलेली होती. आम्हाला या उन्हामध्ये या उकाड्यामध्ये या ठिकाणी बसावं लागलं. आमची कोणच गांभीर्यानं विचार या ठिकाणी महामंडळ स्तरावर केलं नाही. ही देखील बाब फारच गंभीर आहे, कारण का अशा या ऊसतोड कामगारांना या ठिकाणी वागणूक मिळाली हे देखील फारच मोठी बाब आहे. आणि पुनश्च एकदा आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांना माझी विनंती आहे, आमचा शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांना शेवटची विनंती करणार आहे आणि या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या स्तरावर काय निर्णय घेतात हे आम्ही पाहणार आहोत. एवढंच बोलून मी पुनश्च एकदा या महाराष्ट्रातील ऊसतोड बांधवांना एक कळकळीची माझी विनंती आहे, योजना घनबूट असतील, जे काही उपकरण आहेत या संदर्भात शासन निर्णय निघालेला आहे आणि जे ऊसतोड कामगार त्यांची नोंदणी झालेली आहे, त्यांना ओळखपत्र मिळालेलं आहे, त्यांनाच या योजना भविष्यामध्ये मिळणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना एक आवाहन करू इच्छितो की ॲपद्वारे जे काही नोंदणी करण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून नियुक्त केलेले जे काय प्रतिनिधी आहेत यांच्या स्तरावर आपण ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, ओळखपत्र घ्यावं, तरच आपल्या पाल्यांना पुढे भविष्यामध्ये योजना मिळणार आहेत, त्यांना शालेय सुविधा मिळणार आहेत, वसतिगृहाच्या सुविधा घेता येणार आहेत. एवढंच मी आपणास सांगू इच्छितो आणि पुनश्च एकदा या महामंडळांचे जे काही अधिकारी आहेत यांना कळकळीची विनंती करू इच्छितो की आपल्या स्तरावर कुठल्याही संघटनेची किंवा कुणाची मागणी नसताना गेल्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी भांडे संच आणि धान्य संचासंदर्भात शासन निर्णय निघालेला होता. अशा प्रकारचे निकृष्ट योजना किंवा उद्देशीय योजना भविष्यामध्ये या महामंडळ स्तरावरून वितरित करण्याचं देखील नियोजन करू नये. कारण का आमची एक विनंती आहे, शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाशी संलग्नित ज्या काही योजना असतील या योजना अवश्य कार्यान्वित करण्यासाठी विचार व्हावा आणि जे भांडीकुंडी आणि शिधासंच या योजनेवरती जे काही खर्च होणार होता तेवढ्याच रकमेचा खर्च जर प्रत्येक जिल्हा स्तरावरती शाळा 1ली ते 10वीच्या शाळा जर दिल्यात तर या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना निश्चितच चांगल्या प्रकारे आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण घेता येईल. या शिक्षणाच्या माध्यमातून जेवढी प्रगती करता येईल तेवढी प्रगती या भांडेकुंडी वाटपातून या धान्य संच वाटपातून होणार नाही, एवढी विनंती करू इच्छितो. शिवलाल महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गोपीनाथ मुंडे साहेबांचा, धन्यवाद.